जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 22 मेचं प्रवचन. गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीर बळ वाढते. अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते. तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे, आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता. याला काय म्हणावे? अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला आहे ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे. एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो, हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे. समाधान भंगू देऊ नकोस. तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का भोगू नये? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप कमी होईल. मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी पण खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुमच्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत ते तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला आवडते ते करणे आणि माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वानुभूती भगवत भाव ठेवून कोणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. मग सांगण्याचा परिणाम न होण्याची 2 कारणे असतील. एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल, पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि उद्या एकदम 95 झाला तर ते पण बरे नाही. तसेच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नाही. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे, तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल. इस प्रवचन में कहा गया है कि हम लोग जब व्यायाम करते हैं तो हमारे शरीर का बल बढ़ता है. अगर हम मुश्किल सवालों को हल करते हैं तो हमारे बुद्धि का बल बढ़ता है. लेकिन हम जिस परिस्थिति में भगवान ने हमें रखा है, उस परिस्थिति में अगर हम लोग खुश रहते हैं तो हमारा आत्मिक बल बढ़ता है. और ये आत्मिक बल बढ़ने से हमें किसी भी बात का ज़्यादा दुख या ज़्यादा खुशी नहीं होती. लेकिन ये सब करने के लिए हमें अपने गुरु पर पूरी तरह से श्रद्धा रखनी बहुत ज़रूरी है. अगर जब तक आप नहीं मानेंगे कि जो भी हो रहा है वो भगवान की इच्छा से हो रहा है, और हमारे गुरु की आज्ञा है कि नामस्मरण कीजिए, देह बुद्धि को भूल जाइए और भगवान प्राप्ति की तरफ बढ़िए, अगर इस पर हम लोग विश्वास नहीं रखेंगे तो हम कितना भी नामस्मरण जप जाप पूजा कर ले, कोई फ़ायदा नहीं. तो अपने गुरु पर विश्वास रखिए. है उसी परिस्थिति में अगर आपको कोई बीमारी भी है तो उससे भी हंस के सह जाइए, क्योंकि ये सारी चीज़ों से आपका जो प्रारब्ध भोग है, मतलब आपके जो पूर्व कर्म है, वो धोए जा रहे हैं ऐसा समझिए और खुश रहने की कोशिश कीजिए.
बीमारी को भी आनंद की तरह लीजिए और उसमें भी नामस्मरण रखिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।